कुणाल कामरावरून सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आली। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सत्ताधारी हिरावतायत का असा सवाल अंबादास दानवेंनी केला। विडंबन शिंदेंसह मोदी, महिंद्रा, अंबानी यांच्यावर देखील केलं गेलंय असं उत्तर उदय सामंतांनी दिलं। यावेळी प्रसाद लाड सुद्धा आक्रमक झाले। एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीने तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी घडलेल्या आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या कॉमेडियननी। मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का? कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्ष खराब करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर खराब करत असेल तर याच्यावर चर्चा व्हावी। सभापती पक्ष नेत्यांच्या कर्तृत्वावर कोणी शंका व्यक्त केलेली नाही, परंतु कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळे हे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही, त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत। पाहिजे तर मी दानवे साहेब तुमच्याकडे पाठवून देतो, परंतु आनंद महिंद्रांबद्दल तो बोललेला आहे, मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे। आपण याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही, उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे। सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे। देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलेत त्या सभागृहात आपण बोलू शकत नाही सभापती महोदय। त्यामुळे माझी मागणी आहे, ज्या पद्धतीमध्ये राणे साहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं, माझ्या समोर राणे साहेबांना अटक केली आहे, जेवणाच्या ताटावरनं उचललाय आणि जेवणाच्या ताटावरनं त्याला उचललाय आणि हा कोण? हा फालतू कोण लागून गेला? हा फालतू कोण लागून गेला? याला 120 मध्ये अटक करा, त्याच्यावरती 227 टाका, 223 टाका आणि सभापती महोदय जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका।